Hello students, database system concept topic number 1. Points covered, DBMS architecture, and second point is the data abstraction. आपण ह्याच्या आधी फर्स्ट पीपीटी मध्ये व्हॉट इज मीन बाय डेटा, व्हॉट इज मीन बाय डेटाबेस आपण ह्या कन्सेप्ट बघितलेल्या. सेकंड पीपीटी मध्ये आपण ॲडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस सिस्टीम, त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस ऑफ डेटाबेस सिस्टीम प्लस डिसएडव्हान्टेजेस ऑफ फाईल प्रोसेसिंग सिस्टीम आपण सगळे पॉइंट्स कव्हर केलेले आहेत. आता नेक्स्ट पॉइंट आहे तो डीबीएमएस आर्किटेक्चर आणि डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. तर फर्स्ट पॉइंट बघायचा आपल्याला डीबीएमएस आर्किटेक्चर. डीबीएमएस आर्किटेक्चर म्हणजे काय, डीबीएमएस आर्किटेक्चरचा उपयोग काय आहे. डीबीएमएस म्हणजेच काय, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आर्किटेक्चर विच इज हेल्प्स टू अंडरस्टँड द कॉम्पोनंट्स ऑफ दी डेटाबेस सिस्टीम. म्हणजे कॉम्पोनंट्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते आपल्याला समजून घेण्यासाठी आपण डीबीएमएस आर्किटेक्चर यूज करू शकतो. तर डीबीएमएस आर्किटेक्चर मध्ये अगेन 3 टाईपचे आर्किटेक्चर्स आहेत, सिंगल टायर, 2 टायर आणि 3 टायर. सिंगल टायर म्हणजेच काय, तर ओनली सिंगल कॉम्प्युटर ज्याच्यामध्ये त्या कॉम्प्युटरमध्ये तो डेटा स्टोअर केला जातो. आपण एक्सेलमध्ये तो डेटा स्टोअर केला आणि तो डेटा आपण रिसीव्ह करू शकतो. म्हणजे एका मशीनवरतीच आपण जर यूज करत असेल तर त्याला म्हणायचं सिंगल टायर. 2 टायर म्हणजेच काय, तर आपण दुसऱ्या मशीनवरचा डेटा आपण घेणार आहोत. म्हणजे एक क्लायंट मशीन असणार आहे आणि एक काय असणार आहे, सर्व्हर मशीन. म्हणजे क्लायंट कडून आपण रिक्वेस्ट कुणाला पाठवणार आहे, सर्व्हरला. मग सर्व्हर काय करतो, त्या मशीनवरचा डेटा जो आहे तो त्या क्लायंट मशीनला सेंड करतो. तर याला म्हणायचं 2 टायर आर्किटेक्चर. आणि 3 टायर आर्किटेक्चर म्हणजे काय, की यामध्ये क्लायंट असणार आणि सर्व्हर असणार, पण क्लायंट डायरेक्ट सर्व्हरशी कम्युनिकेट करणार नाही, तर त्यांच्यामध्ये एक मिडलला एक फेज असणार. तर त्यामुळं त्याच्यामध्ये 3 टायर्स तयार होतात, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे 3 टायर डीबीएमएस आर्किटेक्चर, ज्याच्यामध्ये क्लायंट पण आहे, सर्व्हर पण आहे. क्लायंटचा स्वतःचा डेटाबेस आहे, सर्व्हरचा डेटाबेस आहे. तो क्लायंट काय करतो, सर्व्हरचा डेटाबेस ऍक्सेस करतो, पण बाय युजिंग डेटाबेस ऍप्लिकेशन. मग पहिला त्याला डायरेक्ट डेटाबेस ऍप्लिकेशनला रिक्वेस्ट पाठवायला लागणार, मग डेटाबेस ऍप्लिकेशन कडून सर्व्हरला त्याच्या डेटाबेस जो सर्व्हरचा आहे त्याला रिक्वेस्ट पाठवली जाते. म्हणजे मिडलला एक काय झालं, डेटाबेस ऍप्लिकेशन सर्व्हरचा. त्यामुळं क्लायंट डायरेक्ट सर्व्हरच्या डेटाबेसशी कम्युनिकेट करू शकत नाही, पहिला त्याला डेटाबेस ऍप्लिकेशनला व्हिजिट करावी लागते आणि तिथून मग सर्व्हरला. म्हणून 3 टायर्स आर्किटेक्चर आपण आता बघणार आहोत. सिंगल टायर आणि 2 टायर तुम्हाला स्टडीला नाही आहे, तर 3 टायर आर्किटेक्चर तुम्हाला स्टडीला आहे. तर 3 टायर आर्किटेक्चर मध्ये 3 टायर नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 लेवल्स आहेत. 3 लेवल्स कोणकोणते आहेत, तर एक्सटर्नल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल आणि थर्ड आहे ती इंटरनल लेवल. एक्सटर्नल लेवल म्हणजे काय, फर्स्ट जी टॉपची लेवल आहे ती आहे ती एक्सटर्नल लेवल, सेकंड जी आहे ती कन्सेप्च्युअल लेवल आणि थर्ड जी आहे ती इंटरनल लेवल. एक्सटर्नल लेवल म्हणजे काय, आपण त्याला व्ह्यू लेवल पण असं म्हणू शकतो. एक्सटर्नल लेवल इट इज ऑल्सो कॉल्ड दी व्ह्यू लेवल. एक्सटर्नल लेवल इज ऑल्सो कॉल्ड दी व्ह्यू लेवल because user can show the overall data, because several users can view the desired data from this level. म्हणजे त्या लेवल कडून डेटा त्याला शो केला जातो. नेक्स्ट आहे तो कन्सेप्च्युअल लेवल. कन्सेप्च्युअल लेवल इज द मिडल लेवल ऑफ द आर्किटेक्चर. कन्सेप्च्युअल लेवल इज द मिडल लेवल. त्याला मिडल लेवल आपण म्हणतो किंवा त्याला लॉजिकल लेवल सुद्धा आपण असं म्हणू शकतो. तर जे काही डिझाईन आहे, डेटाबेस आपण तयार करणार आहोत, त्याचं डिझाईन आपण इथं तयार करायचं कन्सेप्च्युअल लेवलला. म्हणजे मिडल लेवलला किंवा लॉजिकल लेवलला आपण काय करायचं आहे, तर डेटा कशा पद्धतीने स्टोअर करायचा आहे, तो डेटाचं डिझाईन आपण कन्सेप्च्युअल लेवलमध्ये तयार करायचं आहे. त्यानंतर थर्ड लेवल आहे तो इंटरनल लेवल. इंटरनल लेवल इज द लोवेस्ट लेवल किंवा इंटरनल लेवल विच इज ऑल्सो कॉल्ड दी फिजिकल लेवल. त्याच्यामध्ये डेटा जो आपण कन्सेप्च्युअल लेवलमध्ये जे डिझाईन केलेला आहे त्या डिझाईनमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा, कशा पद्धतीने डेटा स्टोअर करायचा, त्याला म्हणायचं फिजिकल लेवल. किंवा इंटरनल लेवलमध्ये आपण ऍक्च्युअल डेटा स्टोअर करणार आहे, जे डिझाईन कन्सेप्च्युअल लेवलमध्ये तयार केलेलं आहे ते डिझाईन करून आपण डेटा स्टोअर करणार आहे. तर त्यामुळे हे 3 लेवल्स तयार होतात.
म्हणून आपण डेटाबेस आर्किटेक्चरमध्ये 3 टायर आर्किटेक्चर म्हणजे 3 टायर्स आहेत, एक्सटर्नल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल आणि इंटरनल. 3 टायर आर्किटेक्चरमध्ये आपण मगाशी बघितलेलं आहे क्लायंट आणि सर्व्हर असतो, पण क्लायंट डायरेक्ट सर्व्हरशी कम्युनिकेट करत नाही, तर तो सर्व्हरच्या पहिल्या ऍप्लिकेशन बरोबर कम्युनिकेट करतो आणि मग त्याच्या डेटाबेस तो ऍक्सेप्ट करतो. त्यामुळे त्याचे 3 लेवल्स डिसाईड झालेले आहेत, एक्सटर्नल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल आणि इंटरनल लेवल. कन्सेप्च्युअल एक्सटर्नल लेवल इज द टॉप लेवल. टॉप लेवल म्हणजे वरती आहे, तुम्हाला दिसतच आहे आता सगळ्यांना, म्हणून त्याला टॉप लेवल म्हणायचं. तर त्याला आपण युजर लेवल किंवा व्ह्यू लेवल पण असं म्हणू शकतो, कारण सगळा डेटा त्या टॉप लेवलला एक्सटर्नल लेवलमध्ये रिप्रेझेंट केला जातो. कन्सेप्च्युअल लेवल. कन्सेप्च्युअल लेवल म्हणजेच काय, ऍक्च्युअल डिझाईन काय, डिझाईन कशा पद्धतीने त्या डेटाबेसचं करायचं हे आपण कन्सेप्च्युअल लेवलमध्ये डिसाईड करतो. कन्सेप्च्युअल लेवलला आपण लॉजिकल लेवल पण असं म्हणू शकतो. त्यानंतर थर्ड आहे तो इंटरनल लेवल. इंटरनल लेवल म्हणजेच फिजिकल लेवल. डेटा आपण ऍक्च्युअल डेटा त्या डिझाईन केलेला आहे त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचा, त्याला म्हणायचं इंटरनल लेवल. इंटरनल लेवल विच इज ऑल्सो कॉल्ड दी फिजिकल लेवल. ओके, नेक्स्ट पॉइंट, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्शन इज वन ऑफ द मेन फीचर ऑफ द डेटाबेस सिस्टीम. ऍब्स्ट्रॅक्शन हे डेटाबेसचं एक महत्वाचा फीचर आहे. तर ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्शन, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन इज डिफाइन्ड ॲज अ प्रोसेस ऑफ हायडिंग दी कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी डेटाबेस. डेटाबेसची काय करायची, कॉम्प्लेक्सिटी जी आहे ती हाईड करायची आणि जो युजरला डेटा पाहिजे तोच डेटा रिप्रेझेंट करायचं, तर त्याला म्हणायचं डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. सो द डेटा ऍब्स्ट्रॅक्शन इज वन ऑफ द मेन फीचर ऑफ द डेटाबेस सिस्टीम. म्हणजे डेटाबेस मध्ये आपण डेटा स्टोअर करताना आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम्स आले असतील किंवा काहीतरी असेल प्रॉब्लेम्स असतील, ते आपण युजरला रिप्रेझेंट करायचं नाही, ऍक्च्युअल डेटा जो स्टोअर केलेला आहे तेवढाच रिप्रेझेंट करायचा. आपल्याला जे काही डिफिकल्टीज प्रॉब्लेम्स क्रिएट झाले ते काय करायचे, हाईड करायचे. मग हे कोण डिसाईड करते, तर डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणून डेटा ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजेच काय, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन इज डिफाइन्ड ॲज द प्रोसेस ऑफ हायडिंग दी कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी डेटा अँड रिप्रेझेंटिंग दी डेटा विच युजर नीड्स. जे युजरला पाहिजे तोच डेटा काय करायचं, डेटा शो करायचा. तर ह्याच्यामध्ये सुद्धा अगेन 3 लेवल्स आहेत, व्ह्यू लेवल, लॉजिकल लेवल अँड फिजिकल लेवल. तर देर आर किती डेटा ऍब्स्ट्रॅक्शनचे सुद्धा 3 लेवल्स आहेत, व्ह्यू लेवल, लॉजिकल लेवल आणि फिजिकल लेवल. क्वेश्चन विचारतात, एक्सप्लेन डेटा ऍब्स्ट्रॅक्शन विथ दिस लेवल किंवा एक्सप्लेन डिफाईन डेटा ऍब्स्ट्रॅक्शन अँड एक्सप्लेन दी लेवल्स ऑफ डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. लेवल सेम आहेत, व्ह्यू लेवल, लॉजिकल लेवल आणि फिजिकल. आपण आता ह्याच्या आधी आपण डायग्राम बघितलेली आहे. तर आपण डेटाबेस आर्किटेक्चर आपण बघिल्, तर आर्किटेक्चर मध्ये सुद्धा 3 लेवल्स होत्या, सेम तशाच लेवल्स आहेत, फक्त इथं नेम चेंज केलेला आहे. जी पहिली जी लेवल आहे ती व्ह्यू लेवल आहे. व्ह्यू लेवल म्हणजे काय, तर ह्याच्या आधी जी टॉपला लेवल होती ती एक्सटर्नल लेवल, तर ऍक्च्युअल डेटा रिप्रेझेंट करतो. तसंच डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये दिस इज द व्ह्यू लेवल, हायेस्ट लेवल ऑफ दी डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. ही काय आहे, डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मधली टॉपची लेवल आहे. तर दिस लेवल डिस्क्राइब्स दी इंटरॅक्शन विथ द डेटाबेस सिस्टीम. म्हणजे ऍक्च्युअल डेटा रिप्रेझेंट कसा करायचा, तसंच ह्या वर्ड मध्ये दिलेला आहे, इंटरॅक्शन ऑफ दी डेटाबेस सिस्टीम. त्यानंतर सेकंड आहे तर लॉजिकल लेवल. दिस लेवल इज द मिडल लेवल ऑफ दी 3 लेवल डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. हे 3 लेवल मधला हा काय आहे, लॉजिकल लेवल इज द मिडल लेवल. तर इट डिस्क्राइब्स दी हाऊ द डेटा इज स्टोअर्ड इन द डेटाबेस. डेटाबेस मध्ये कसा डेटा स्टोअर करायचा, म्हणजे काय, मगाशीच्या डायग्राम मध्ये काय होतं, कन्सेप्च्युअल लेवल. तर ऍक्च्युअल डिझाईन काय आहे की कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे ते इथं शो केला जातो. कशामध्ये, तर लॉजिकल लेवल. लॉजिकल लेवल फुल्ली डिसाइड्स दी स्ट्रक्चर ऑफ दी एंटायर डेटाबेस. म्हणजे डेटाबेसचं जे काही स्ट्रक्चर आहे ते डिफाईन कोण करतं, तर लॉजिकल लेवल. आणि थर्डचा जो आहे तो फिजिकल लेवल. दिस इज द लोएस्ट लेवल ऑफ दी डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मधला हा लो लेवलचा आहे, दिसतच आहे तुम्हाला. सो इट इज फिजिकल लेवल इज डिस्क्राइब दी हाऊ द डेटा इज ऍक्च्युअली स्टोअर्ड इन द डेटाबेस. म्हणजे काय करायचं आहे, व्ह्यू लेवल म्हणजे काय करतो, हा डेटाबेसची डायरेक्ट इंटरॅक्शन करतो. दिस लेवल डिस्क्राइब्स दी युजर इंटरॅक्शन, युजर बरोबरचं इंटरॅक्शन तो प्रेझेंट करतो. लॉजिकल लेवल मध्ये काय केला जातो,
तो जो डेटा आहे तो कशा पद्धतीने डिझाईन केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर डिझाईन करायचं ते रिप्रेझेंट केलं जातं लॉजिकल लेवल. आणि थर्ड जो आहे फिजिकल लेवल. फिजिकल लेवल इज द लोवेस्ट लेवल. फिजिकल लेवल हा लो लेवल डेटा ऍब्स्ट्रॅक्शन मध्ये आहे, तर फिजिकल लेवल मध्ये ऍक्च्युअल डेटा स्टोअर करायचा. सो इट डिस्क्राइब द हाऊ डेटा इज ऍक्च्युअली स्टोअर्ड इन द डेटाबेस. इथं आपले 3 पॉइंट्स कव्हर झालेले, 2 पॉइंट्स कव्हर झालेले आहेत, डीबीएमएस आर्किटेक्चर आणि डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. तर डीबीएमएस आर्किटेक्चर म्हणजे समजलेलं आहे सगळ्यांना. ह्याच्यामध्ये 3 टाईपचे आर्किटेक्चर्स, ऍक्च्युअली 3 टाईपचे आर्किटेक्चर्स आहेत, सिंगल टायर, 2 टायर आणि 3 टायर. मग तुम्हाला बघायचा आहे तो 3 टायर आर्किटेक्चर. मग त्या 3 टायर मध्ये अगेन 3 लेवल्स आहेत, एक्सटर्नल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल आणि इंटरनल लेवल. टॉपचा लेवलचा जो आहे तो एक्सटर्नल, सेकंड आहे तो कन्सेप्च्युअल आणि थर्ड आहे तो इंटरनल लेवल. ही डायग्राम परफेक्ट करून ठेवायची. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट होतो तो ऍब्स्ट्रॅक्शन. व्हॉट इज मीन बाय ऍब्स्ट्रॅक्शन? तर ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय? is the one of the main feature of the database system and data abstraction which is used to hiding the complexity of the database. डेटाबेस मध्ये जी काही कॉम्प्लेक्सिटी आहे ती काय करायची? युजर पासून हाईड करायची आणि युजरला जो डेटा पाहिजे तोच रिप्रेझेंट करायचा. त्याच्यामध्ये अगेन 3 लेवल्स आहेत, व्ह्यू लेवल, लॉजिकल लेवल आणि फिजिकल लेवल. हे याच्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारतात. तर इथं आपले 2 पॉइंट्स कव्हर झाले आहेत. थँक्यू.